आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। सातारा आणि माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी, राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी। तर महायुती म्हणून समोर जायचंय, सहकार्यांशी सलोख्याने वागण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। शहांनी आमच्यावर कालच्या सभेत भ्रष्टाचाराचे आरोप केले नाही, आम्ही भ्रष्टाचारातून मुक्त झालो, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून धमकी आल्याची माहिती। तर नवनीत राणांच्या धमकी प्रकरणात ओवेसींची चौकशी झाली पाहिजे, रवी राणांचं वक्तव्य। तर निवडणुका आल्यावर एका धर्माला टार्गेट केलं जातं, मुद्दे संपले की झेंडे बाहेर येतात, नवनीत राणा धमकी प्रकरणावर बच्चू कडूंची टीका। मंत्री दादा भुसे मानहानी खटला प्रकरण, जिल्हा न्यायालयाकडून खासदार संजय राऊतांना पुन्हा दिलासा, 30 मार्चला पुढील सुनावणी। शिपिंग उद्योगात होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, शिपिंगवरील कामगारांच्या पिळवणुकीचा देखील केला पत्रात उल्लेख। आमदार संतोष बांगर यांचा हिंगोली जिल्हा कृषी अधीक्षकांना दम, 4 दिवसांच्या आत पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर माझ्या एवढं कोणी वाईट नाही, दम दिलेला व्हिडिओ व्हायरल। सोलापूरच्या करमाळ्यात रणजितसिंह नाईकांचे कॅलेंडर वाटायला आलेल्या कार्यकर्त्यांची हाकलपट्टी, दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाही म्हणून ग्रामस्थ संतप्त। नागपूरमध्ये शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचं आंदोलन, काटोल नरखेड रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांचा थांबा सुरू व्हावा या मागणीसाठी आंदोलन।